हेलो हेलो चेक। आदिशक्ती तुळजा भवानी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम त्या शाहिराचा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे शिवजयंती महोत्सव समितीचे सुदर्शनजी वाघमारे सर, त्यांचे सर्व सहकारी, आलेले मान्यवर आणि सर्व माझे शिवभक्त, आपल्यालाही मानाचा मुजरा करून ज्या राजाने हा महाराष्ट्र घडविला, वाढविला, जोपासला, वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवला, त्या राजाच्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणून आज या ठिकाणी त्या राजाचं चरित्र, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं चरित्र, राजांचं चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून शिवशाहीर सुरेश जाधव आणि सहकारी छत्रपती संभाजीनगर आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्य निर्माण झाल्यानंतर या सह्याद्रीच्या गळ्या कपाळामध्ये एकच आवाज उमगू लागला आणि तो आवाज कुठला आपल्या समोर सादर करतोय। पण युवकांना विनंती करतोय, जरा ताट बसायचं आहे मर्दासारखं, सर्व मर्दच आहे मला इथले, पण ताट बसायचं, कारण वीररस आपल्याला ऐकायचा आहे, वीररस पोवाडा। म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत आहे, आपण सर्वांनी जय म्हणायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। हा तुळजापूरचा आवाज नाही आहे, बांधा रुपयावर निघाला पाहिजे, 4 आणि 8 आणे बाकी ठेवायचे नाही। परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। निश्चयाचा महामेरू, भूत जनासी आधारू, अखंड स्थितीचा श्रीमंत योगी, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा शिव छत्रपती आमचा हर हर महादेव मना। शिवरायांचा जरा हात वर करा थोडं, काहींचे खाली आहेत, माझे शाहिरी भाषा सांगतोय, राग येऊ देऊ नका, ज्याच्या हातात बांगडे त्याने हात खाली ठेवायचे। वा, आणि ठेक्यावर टाळ्या वाजवायच्यात आपल्याला, पण हे चालू झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, हर हर शिवरायांचा, हर हर शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार। तोरण हिंदवी स्वराजाचे तोरण, हिंदवी स्वराजाचे तोरण, हिंदवी स्वराजाचे तोरण, बांधुनी गाज विरण समरांगण, बांधुनी गाज विरण समरांगण,
त्रिवार जय जयकार जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती. सत्तेची खून ज्यांच्या डोळ्यात आहे त्यांची मस्ती जिरवण्यासाठी राजानी भवानी समशर आपल्या हातात धरली होती. म्हणून म्हणायचं आहे धर्माचा अभिमानी राजा धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा बालक राजा बालक राजा बालक राजा घडवी देश उदार घडवी देश उदार छत्रपती शिवरायाचा छत्रपती शिवरायाचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार स्फूर्ती केंद्र हे भारत यांचे मूर्ती केंद्र हे भारत यांचे छत्रपती शिवरायांचा पोवाडा आपण काय ऐकायचा. अरे त्या राजाने तुमच्या आमच्यासाठी काय केलं. अशा जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्या जगात भारतातच नाही जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्या या तरुणांनी घडवलेले आहे. आणि या जगातल्या तरुणांचा आदर्श जे होता ते म्हणजे छत्रपती शिवराय होते. लक्षात घ्या. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. पण याची सुरुवात कुठून झाली या क्रांतीची सुरुवात कुठून झाली हे जर ऐकायचं असेल शिवजन्मापूर्वी आपण जरा अलीकडच्या काळात ज्यावेळी भगतसिंग या महाराष्ट्रात आला कुठं आला महाराष्ट्रात वीर बघा आला. महाराष्ट्रात वीर बघा आला शिवदर्शनाला रायगडी गेला. आणि भगतसिंग या रायगड किल्ल्यावर आल्यानंतर शिवरायांचं हे सर्व वैभव पाहून काय झालं भगतसिंग मंत्रमुग्ध झाला. भगतसिंग मंत्रमुग्ध झाला भगतसिंग मंत्रमुग्ध झाला. भगतसिंग मंत्रमुग्ध झाला पाहून या रायगड किल्ला पाहून या रायगड किल्ला पाहून या रायगड किल्ला पाहून या रायगड किल्ला महाराजांच्या समाजपाशी गेला महाराजांचा समाजपाशी गेला राजांच्या समाजपाशी गेला राजांचा समाजपाशी गेला हे दर्शन धन्य झाला. झाला आरती हे दर्शन धन्य झाला आरती हे दर्शन धन्य झाला आरती शिवप्रभू चलाविला शिवप्रभू चलाविला ठाण भगतसिंगानं गेला भरावून. कारण जाणता राजमणी बसला. जानता राजा मनी बसला. आता सांगितलं की छत्रपती शिवरायांची जयंती आपली जी ही इथले युवक आहेत आज 41 वर्ष झाले आणि 41 वर्षापासून याला खंडन नाही. आणि आता एक आलेला हो माझ्या तरुणांना मी नेहमी सांगत असतो एक म्हणा एक गवताची काडी जर धरली तर ती तर दिशी मोडली जाते. हजारो काड्या जर एकत्रित केल्या त्याची जर भेंडी बनली तर ती मोडली जात नाही. आणि दुसरी एक गोष्ट एक दिवस जगा अरे एक दिवस जगा पण वाघ म्हणून जगा बकरी म्हणून जगण्याचा अर्थ नाही. अरे जिनं जगाव तर मर्दाच 5.5 सव्वा 2 नाही. लक्षात घ्या.
कारण आपण शिवभक्त आहोत. भगतसिंग मंत्रमुक्त झाला, पाहून या रायगड किल्ला, महाराजांच्या समाजपाशी गेला, हे दर्शन धन्य शिवप्रभूचं लाविल ध्यान, भगतसिंगानं केला भारावून. कारण जाणता राजमणी बसला, भगतसिंगास मार्ग दिसला. आणि नंतर हे भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, हे सर्व एकत्रित आले आणि या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी सात फासावर गेले. पण या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली. म्हणून सांगितलं की या जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्या या तरुणांनी घडवलेले, आणि या जगातल्या तरुणांचं आदर्श जे होतं ते छत्रपती शिवराय. म्हणून म्हणायचं आहे, स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे, दैवत आम्हा नव तरुणांचे, दैवत आम्हा शाहिराचे, युग प्रवर्तक संघटनेचे, सदा विजय होणार, सदा विजय होणार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. माझ्या शिवभक्तांनो, एक दिवस 2 दिवस ही शिवजयंती जी आहे फक्त महाराष्ट्रापुरता आता मर्यादित नाहीये, तर अख्ख्या जगामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटात साजरी व्हायला लागली. आपण एक दिवस जयंती साजरी करून, एक दिवस छत्रपती शिवरायांचा जय जयकार करून आपल्याला भागणार नाही आहे. याच्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. कारण काळ उशाशी फणा करून बसलेला आहे, तो कधी दोष करल काही सांगता येत नाही. लक्षात. म्हणून म्हणायचं आहे, रात्र भयानक ही वैराची, जाणीव ठेवा कर्तव्याची, ठेव प्रतिज्ञा एकजुटीची, नको आता मागा, नको आता मागा. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा विवार जय जयकार, विवार जय जयकार. महादेव छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकारानंतर आपल्याला शिवजन्म ऐकायचा आहे. कारण छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण सादर करतोय, म्हणून शिवजन्म होणं गरजेचं आहे. आतापर्यंत या तुळजापूर नगरीमध्ये, या आईच्या दारामध्ये माझे कार्यक्रम झालेले आहेत. पण हे माझं भाग्य आहे की आज शिवजयंतीच्या निमित्ताने, कारण दुसऱ्या कार्यक्रमाला आलो तिथं विषय दुसरे असतात, थोडंफार शिवचरित्र मांडला, पण आज शिवजन्म आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या शिवजन्माच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला भाग्य लाभले. मग छत्रपती शिवरायांचा जन्म
कुठल्या परिस्थितीत झाला. आमचा व्याख्याता असेल किंवा शाहीर असेल, बस एवढं सांगतो, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला या तारखेला, असं झालं तसं झालं, राजे वाया वाढायला लागले, असं झालं तसं झालं, एवढे किल्ले जिंकले, पुढे अफजल खान केला, आहे काय काय असेल ते. पण शिवरायांच्या जन्मापूर्वीचा भागही आपल्या लक्षात पाहिजे. आणि याची सुरुवात जी होती हे दोन कुटुंब, दोन घराणं, जाधव आणि भोसले. लखोजीराव जाधव शिंदखेडचे आणि वेरूळचे भोसले. काय झालं? लखोजीराव जाधव त्यांची पत्नी म्हाळसा, या म्हाळसाला 4 मुलं झाले पण मुलगी नाही. पण काय झालं? काही दिवसांनी परत म्हाळसाला दिवस गेले म्हाळसाला. कारण आज पोवाडा गायचा आहे म्हणून लक्ष पोरा काय का, हा सुरेश जाधवाचा कार्यक्रम करमणुकीसाठी ऐकायचा नाही आणि शिवजयंतीचा कार्यक्रम करमणुकीसाठी करायचाच नाही. याच्यामधलं तुम्हाला मला काहीतरी ऐकायला भेटलं पाहिजे. आणि माझ्या माता भगिनी घरात बसूनही तर ऐकलं तरी बरं आहे, पण ऐकलं पाहिजे. कारण आमच्या हातनं मोबाईल सुटत नाही, टीव्ही सुटत नाही, काहीच नाही. विचार पण हे 2 दिवस शिवजयंतीचे, शिवचरित्र ऐकण्याचे. दिवस गेले म्हाळसाला, दिवस गेले म्हाळसाला, गेले म्हाळसाला, महिन्यामागे महिना लोटला. 9 महिने 9 दिवस झालेले. आणि या सिंदखेड राजा नगरीमध्ये 12 जानेवारी 1558 साली त्या म्हाळसाईच्या पोटी जिजाऊ आले जन्माला. आले जन्माला गिरहारी, आले जन्माला गिरहारी, आले जन्माला गिरहारी. आनंद लहान थोराना, आनंद लहान थोराना, नारी नराला, सर्वांना आनंद झाला. मग ते गाव जी आहे, सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा असेल, किनगाव राजा असेल, मेहुणा राजा असेल, सगळे राजे गाव, सगळ्यांना आनंद झाला. लखोजीरावांना मुलगी झाली, लखोजीरावांना मुलगी झाली. हे सगळे गाव जे आहेत त्या गावावरनं हत्तीवरनं साखर वाटायला लागले. आणि जिजाऊ वयावयानं वाढत चाललेले. जिजाऊ आपल्या भावंडांच्या बरोबर 4 भावंड, थोरला दत्ताजी, हे भावंड आपल्या छोट्याशा बहिणीला लाटी काठी दांडपट्ट्याला, लाटी काठी दांडपट्ट्याला. जिजाऊंचं शिक्षण चालू झालं. लाटी काठी दांडपट्टा असेल, घोड्यावर बसणे. दिवसामागे दिवस चालले आणि एक दिवस रंगपंचमीचा दिवस. या रंगपंचमीच्या दिवशी लखोजीराव जाधवानी सर्व नौकर चाकर सरदार यांना आमंत्रण दिलं की रंगपंचमीच्या दिवशी पान सुपारी घेण्यासाठी आमच्या वाड्यावर. आणि याच्यामध्ये वेरूळचे भोसले म्हणजे मालोजी राजे भोसले यांनाही आमंत्रण दिलं. यावेळी मालोजी राजांनी काय केलं? हाती धरून बालशहाजीला, बघा आपण देवीच्या दर्शनाला जात असताना शहाजी राजांच्या नावाने घ्या. हाती धरून बालशहाजीला, मालोजी आजचा समय आला. मालोजी राजे लखोजीरावांच्या वाड्यात येतात. लखोजीराव जाधव उभे राहिले. या भोसले या बसा. मालोजी राजे येऊन बसलेले. मालोजी राजांच्या बरोबर असणार एक छोटासा बाळ, लखोजीरावांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि बोलवलंय, बाळ इकडे. जवळ बोलवलं, आपल्या मांडीवर बसवलं, उजव्या पाठीवरनं हात फिरवला आणि विचारलं आपलं नाव. ताड बसले. विचारलं आपलं नाव. शहाजी. वा,
बघा त्या काळामध्ये काय नावामध्ये ताकद होती. धनाजी, संताजी, तानाजी, सूर्याजी, राम, कृष्ण, एकनाथ, पांडुरंग, ज्ञानेश्वर, दगड्या, धुंड्या, उकिरडे, पहिली नाव काय? शहाजी. मग मोठे झाल्यानंतर काय करणार? लाठी काठी दानपट्टा खेळणार, घोड्यावर बसणार, ही चर्चा वाड्यामध्ये चालू आहे. पण त्याच घरामध्ये एक छोटीशी मुलगी खेळत होती. तिचं लक्ष आपल्या बापाकडे गेलं. दोन्ही हात गुडघ्यावर टेकवले आणि कोण आणि कुठला माझ्या बापाच्या मांडीवरून बसलाय. आपल्या घरात अनुभव घ्या. एखादं दुसरं मूल जर बाहेरचं आपल्या मांडीवर घेतलं बापाने किंवा आईनं, तर घरातल्या मुलाची अवस्था काय होईल? एकतर जर वडील हे असतील तर ते जवळ जाणार नाही, लांबूनच. बरोबर आहे की नाही? आणि मुलगा किंवा मुलगी जर कडक असेल मग पळतील. हिनं पाहिलं हा कोण आणि कुठला माझ्या बापाच्या मांडीवरून बसलाय. पळत आली, आपल्या वडिलांच्या डाव्या मांडीवरून बसली आणि उजव्या मांडीवर जो बसला होता त्याला हळूच चिमटा घेतला. उठ माझ्या बापाची मांडीवर. पण हा बसलेला का नेबलटवाणी बसला होता काय असा? ताट बसला. तोही म्हणत आहे नाही उठणार. हिनं खुणवलं. हा जो आहे उच्छड, तो माझा बाप आहे. त्याने खुणवलंय, यानंच मला मांडीवर बसवलंय. तुला काय करायचं ते करून घे. नाही उठणार. मांडीवर शहाजी बसलेला, मांडीवर शहाजी बसलेला. नाही सण झालं जी झाला, नाही सण झालं जी झाला. चिमुट घेते शहाजीला, घेते रंगपंचमीच्या समोर गुलालाचा ताक होता. दोघांनी गुलाल उचलला, एकामेकाच्या तोंडाला लावला. लखोजीराव जाधव म्हणत आहे पोरो हो, अरे शांत व्हा, अरे भांडू नका, शांत व्हा. आणि बोलता बोलता बोलले वा काय जोडा छान दिसतो. काय बोलले? लक्षपूर्वक काय काय साहेब, काय जोडा छान दिसतो. हे ऐकलं मालोजी राजांनी. मालोजी राजे उठले आणि बसलेल्या मंडळीला म्हणत आहे मंडळी ऐकलत का? राजे काय म्हणत आहेत? जाधवराव त्यांची मुलगी आमच्या मुलाला देऊ केली. लखुजी रावांनी डोक्याला हात लावला. बापरे, आपण काय बोललो? आणि यांचा काहीतरी गैरसमज झालाय. लखोजीराव जाधव बसलेल्या मंडळीला म्हणत आहे नाही ऐका, भोसल्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही त्या हेतून बोललेलो नाही का? मालोजी राजे बोलले का? आमचा मुलगा तुमच्या जीवाला शोभल्या जात नाही. हसलाय. कुठलं स्वैर संबंध जुळवायचं म्हटलं तर त्याला बरोबरीचं नातं लागत असतं. कोण बोलले? लखोजीराव जाधव भोसल्यांना. कुठलं स्वैर संबंध जुळवायचं तर त्याला बरोबरीचं नातं लागत असतं. सगळ्या लोकांमध्ये बोलल्यानंतर मालोजी राजांचा अपमान झाला. मालोजी राजांनी आपल्या मुलाच्या हाताला धरलं, सरळ आपल्या गावी वेरूळला निघून आले. पण डोक्यात नाही, सून बनवेल ती जीवलाच. विठोजी म्हणत आहे लहान भाऊ, हे दादा, अरे काय तुझ्या डोक्यात येड शिरलं हे? अरे काढून टाक त्या जीवचा. अरे अनेक मुली आहे. नाही, जीव बनवेल ते, मी सून बनवेल ते जीवलाच. हा म्हणतात दिवसामागे दिवस, दिवसामागे दिवस झालेले. पण लखोजीराव जाधवांच्या डोक्यात एकच नाही, आपण बोलायला नको. भोसल्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला. सतत त्यांच्या डोक्यात भिनत होतं. आणि एक दिवस लखोजीराव जाधव मालोजी राजांच्याकडे आले. भोसले, अहो तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो. अहो आमची जीव जी आहे तुमच्या शहाजीला बहाल केली, शहाजीला बहाल केली. सगळ्यांना आनंद झाला.
पण हे लग्न कुठं करायचं? शिंदखेडला, वेरूळला नाही, तर दौलताबाद म्हणजे देवगिरीचा किल्ला. मग हा लग्नाचा सोहळा कसा चालायचा? 3-3 महिने. एक पाहुणा अंगण झाडी, एक पाहुणा अंगण झाडी, एक पाहुणा अंगण झाडी, एक पाहुणा अंगण झाडी, सडा रांगोळ्या दुसरा काढी, सडा रांगोळ्या दुसरा काढी, शुभ्र असणे तिसरा मांडी, शुभ्र असणे तिसरा मांडी, लांब केळीची पान पसरली, लांब केळीची पानं पसरली, दही भाताची मूठ शोभली, दैवाताची मूठ शोभली, लाडू पापड नाचत आली, लाडू पापड नाचत आली, मसाला भात, वांगी भात, बटाटा भात, आला आला राजा आला, पकवानाचा राजा आला, श्रीखंड म्हणते त्याला, वाडा वाडा गलबला झाला. असा थाट देवगिरी किल्ल्याला, देवगिरी किल्ल्याला गिरहारी, देवगिरी किल्ल्याला गिरहारी, देवगिरी किल्ल्याला गिरहारी. बघा, जिजाऊंचं आणि शहाजी राजांचं लग्न झालं. शिवचरित्र 1 तासात 2 तासात संपणारं शिवचरित्र नाहीये. जसं रामायण आहे, महाभारत आहे, तसं माझ्या राजाचे हे शिवाय नाही. शॉर्टकट मध्ये आपल्याला जन्मापर्यंत जायचं आहे राजांच्या. काय झालं? लग्नाचा सोहळा पार पडलेला आहे आणि आज दौलताबादच्या म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यामध्ये काय घडलेलं आहे? दरबार निजामाचा भरला, आणि याच वेळी काय झालं? खंडगड्याचा हत्ती पिसळला, संभाजी गेला धरण्याला, गेला धरण्याला गिरहारी, गेला धरण्याला गिरहारी, गेला धरण्याला गिरहारी. खंडगड्याचा हत्ती पिसळला असताना हा हत्ती धरण्यासाठी 2 पथक सुसज्ज झालेले. एका बाजूला जाधवांचं पथक, एका बाजूला भोसल्यांचं पथक. जाधवांच्या पथकाचं नेतृत्व करत आहे दत्ताजीराव जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे थोरले बंधू, आणि भोसल्यांच्या पथकाचं नेतृत्व करताय संभाजी भोसले म्हणजे शहाजी राजांचा भाऊ. यावेळी दत्ताजी जाधव हसून संभाजी भोसलेला म्हणताय, अय भोसले, हाती धरायचा आहे, पिसळलेला आहे. या ठिकाणी काय होतो तुझा डाव नव? अरे जाधवानो, या भोसल्याच्या हारातलं सामर्थ्य तुम्ही पाहिलेलं नाहीये. दोघांच्या मध्ये संवाद चालू असताना त्या हत्तीनं काय केलं? लोकांच्या मध्ये शिरला. जो माणूस समोर दिसेल त्याला आपल्या सोंडाला धरायचं, गार गार फिरवायचं, फेकून द्यायचं. जो माणूस समोर येईल त्याला पायाखाली चिरडून मारून टाकायचं. आणि हे चालू असताना परत दत्ताजी जाधव हसला. हत्ती धरायचं आहे, भोसले, हत्ती धराय पाहिली तुमची मोडतुरकी. आणि हे शब्द संभाजीच्या कानावर पडता संभाजीचा क्रोध अनावर झाला. संभाजीनं मिळाला असणारी तलवार कापली, त्या हत्तीवर चाल करून गेलेला आहे. खंडागळे म्हणताय, भोसले, भोसले थांबा, हत्ती आमचा आहे, मारायचा नाही भोसले. पण खवळ्याला संभाजी यांनी काय केलं? मिळाल असणारी तलवार काढली आणि त्या हत्तीची सोंड तलवारीनं तोडून टाकली. हत्ती छी छी करत मरण पावला. परत दत्ताजी असला. भोसल्याने आपल्या भाऊबरातलं सामर्थ्य त्या मुख्य प्राण्यावर दाखवलं. पण त्या संभाजी भोसल्याला म्हणावं, अरे या दत्ताजी जाधवाच्या मनगटाला मनगट लावून बघ, अरे भेटतोय काय? परत संभाजीचा क्रोध अनावर झाला. संभाजीनं परत म्यान असणारी तलवार काढली आणि काय केलं? संभाजीचा क्रोध खवळला, संभाजीचा क्रोध खवळला. दत्ताजीवर वार त्याने केला, दत्ताजीवर वार त्याने केला. क्षणात पाडला धरणीला, पाडला धरणीला गिरहारी, पाडला धरणीला गिरहारी, पाडला धरणीला गिरहारी. संभाजी भोसल्यानी दत्ताजी जाधवाचे तुकडे तुकडे केले. शहाजी राजांना कळलं की संभाजी भोसल्यानी म्हणजे लखोजीराव जाधवांना कळलं की संभाजी भोसलेने आपल्या मुलाला मारलेला आहे. लखोजीराव जाधव आलेला आहे, कुठं आहे तो संख्या? आणि लखोजी जाधवांनी संभाजी भोसलेचे तुकडे तुकडे केले.
हा म्हणता चौकामध्ये 2 मूर्ती पटलेले. शहाजी राजांना कळलं की आपल्या सासऱ्याने आपल्या भावाला मारलेला आहे. शहाजी राजा आलेला आहे. कुठं आहे तो लखोजीराव जाधव? ज्यांनी माझ्या भावाला मारलं त्याला जिवंत सोडलं. आणि त्या चौकामध्ये 2 मूर्ती पटलेले, दोन्ही सासऱ्या जावाईची भेटलेली आहे. हा सर्व प्रकार जिजाऊ माँसाहेब गच्चीवरनं पाहत होते. जिजाऊ माँसाहेबांच्या काळजाचं पाणी झालं होतं. आई जगदंबे, आई जगदंबे, काय होतंय काय नाही. हा म्हणता या चौकामध्ये 2 मूर्ती पडलेली. एका बाजूला आपला भाऊ आहे, दुसऱ्या बाजूला आपला दीर आहे. आणि आता जर पाहिलं तर एका बाजूला जन्म देणारा बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला बसा जरा, बसून घ्या. जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, काही खुर्च्या पाठीमागे आहेत, आपण खुर्च्यावर बसून घ्यावं ही विनंती. शिवचरित्र ऐकायचं आहे आपल्याला. माँसाहेबांच्या काळजाचं पाणी झालेलं आहे. एवढ्यात लखोजीराव जाधव शहाजी राजांच्या अंगावर वार करणार. शहाजी राजे बाजूला सरकले, पण लखोजीरावांची समशर दंडाला लागली. रक्ताची चिळकांडी उडली. जिजाऊनी पाहिलं आणि आवाज दिला, आबा, आबा, काय चाललं आबा हे? जगदंबे, जगदंबे, यात तू सोडव. जगदंबे, यात तू सोडव. सासरे आणि जावई थांबले. एवढ्यात आत्म मालकाचा हुकूम आला, क्या बदतमीजी आहे. दोघांनी मुजरे केले. काय घडलं नंतर? सासरे जावई एका रांगेत उभा राहायचं. सकाळ असेल, संध्याकाळी असेल, मग जावईनी सासऱ्याकडे रागानं पाहायचं, सासऱ्याने जावईकडे रागानं पाहायचं. शहाजी राजांनी विचार केला की असं जर घडत राहिलं, कारण आमच्या या दोन्ही कुटुंबामध्ये 2 मूर्ती पडलेली, असं जर घडत राहिलं परत काहीतरी घटना घडेल, त्यापेक्षा आपण इथली नोकरी सोडायची. म्हणून शहाजी राजांनी निजामाची नोकरी सोडली, अहमदनगरला आले. बाळ सुलतानाला गादीवर बसवलं. स्वतः वजीर म्हणून काम पाहायला लागले. दिवसामागे दिवस चाललेले. आणि याच काळामध्ये जिजाऊ माँसाहेबांना 4 मुलं झाले, 3 दगावले. या मुलाचं नाव आहे, एक जिवंत आहे, त्या मुलाचं नाव आहे संभाजी. हा इतिहासातील दुसरा संभाजी आहे. इतिहासामध्ये 9 संभाजी. मग या संभाजीचं नाव का ठेवलं संभाजीच? जिजाऊंना मुलगा झाल्यानंतर विचारलं शहाजी राजांनी, राणी साहेबा, बाळाचं नाव काय ठेवायचं? यावेळी जिजाऊ माँसाहेब म्हणत आहे, अहो, मला भाऊजींची सतत आठवण येते, म्हणून मला असं वाटतं की आपल्या या बाळाचं नाव आपण संभाजी ठेवावं. आणि या बाळाचं नाव संभाजी ठेवलं. काय झालं? नवरात्राची 7वी माळ आहे. आपल्याला माहिती आहे की भुत्या तेल्याच्या घरी आई जगदंबेने तेल्याचा घाणा आपल्याला बुरानगर आणि इथला मान आणि तिथला मान हे आपल्याला माहिती आहे सगळं. त्याच्यामुळं नवरात्राची 7वी माळ आहे. नवरात्राच्या 7व्या माळेला, नवरात्राच्या 7व्या माळेला बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. आणि जिजाऊ माँसाहेब त्या देवीला म्हणत आहे, आई जगदंबे, नाही त्रात हिंदू धर्माला. आई जगदंबे, हिंदूंच्या मुलीची नग्न मिरवणूक काढली जात आहे, त्यांच्यावर अति प्रसंग केला जात आहे, मंदिरं पाडली जात आहे, देवासमोर गायी कापल्या जात आहे. कोणी त्रात आहे की नाही? त्रात नाही हिंदू धर्माला. त्रात नाही हिंदू धर्माला, पळवून नेती आबलेला. आई जगदंबे, एक बाळ द्यावा गे मला. एकच मागितला, अर्धा डझन नाही. एक दे, असं दे. एक बाळ द्यावा गे मला, दैत्यांचा मूड करण्याला, असुरांचा मूड करण्याला. देवी समोर पदर पसरीला,
देवी समोर पदर पसरविला आई भवानी पावन अवतारला पावन कौला लावला आंबेला कौला लावला आंबेला लावला आंबेला उजवा कौल मणी धरलेला आई जगदंबे मला जर तू कौल दिलंस तर मी गोंधळाला बोलून घेईन तुझ्या नावाचा गोंधळ घालील आणि काय झालं उजवा कौल मणी धरलेला आंबेनं कौल बघा दिला आनंद झाला जी झाला बोलावून घेतलं गोंधळ्याला बोलावून घेतलं गोंधळ्याला देवीचा जागर करण्याला गोंधळी काही बोलला संपळला की वाजल्याला आणि गोंधळी म्हणत आहे आई गंबाबाई हा केला माझ्या धाव जरा वर हात करा की जयंतीचा कार्यक्रम आहे पण आपण कुठल्या दरबारात आहोत हे ठिकाण कुठलं आहे आई जगदंबेच आहे तुकाईच आहे म्हणून आई गंबाबाई हा केला माझ्या धाव आणि ठरलाय तुझा मांड आई गोंधळाला बळबळ चालू आहे काही दर्शनाला आलेले ते उभे आहेत देवीच्या दर्शनाला आलोय शिवचरित्र गोंधळ इथं ऐकतोय पण काहींचं असंच आहे आणि काहींचं बळबळ जसं सकाळ सकाळ चालतंय आपलं वा 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 हे असं बळबळ नको खरी बकारी यायला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या नावानं शंभूराजांच्या नावानं शिवरायांच्या नावानं करा बरं हात आई गंबाबाई हा केला माझ्या धाव आई गंबाबाई हा केला माझा धाव आणि भरलाय तुझा माझ्या आई गोंधळाला याव भरलाय तुझा माझ्या आई गोंधळाला याव भरलाय तुझा माझ्या आई गोंधळाला याव आम्ही भाग्यवान एवढे आहोत की 3.5 देवीच्या पीठापैकी मराठवाड्यामध्ये 3 पूर्णपीठ आहेत 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंग माझ्या मराठवाड्यात आहे अर्धपीठ सप्तशृंगीचं सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं 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 आईला नटवलं देवीला गोंधळ्याने गोंधळ घातला परत दिवसामागे दिवस चाललेले जिजाऊंना दिवस गेले 7वा महिना लागला शहाजी राजे जिजाऊ महासाहेबांनी अहमदनगर सोडलं आणि माहुलीच्या किल्ल्यामध्ये आले माहुलीचा किल्ला
नाशिकच्या पुढं शहापूरच्या बाजूला एक डोंगर म्हणजे किल्ला दिसतो, तो किल्ला म्हणजे माहुलीचा किल्ला. त्या ठिकाणी काही दिवस राहिले आणि शहाजी राजांच्या कानावर शब्द आले की राजे, आपल्याला पकडण्यासाठी तुमचे सासरे लखोजीराव जाधव दौलताबादवरनं या माहुलीच्या किल्ल्याकडे निघालेले. घोड्याच्या टापाची आवाज यायला लागलेली आणि ते घोडेस्वार निघाले असताना शहाजी राजांनी काय केलं, जिजाऊंना बरोबर घेतलं, काही सौंगड्यांना बरोबर घेतलं, बाल संभाजीला बरोबर घेतलं. रात्रीची वेळ आहे आणि एके दिवशी मध्यरात्रीला सोडाला माहुली किल्ला. माहुली किल्ला रात्रभरच्या घोडदौडीला रात्रभर घोड्यावर दौड चालू आहे. लक्षपूर्वक काय का आजूबाजूला इकडं आहेत वाटतं माझ्या माता भरपूर आहे, इकडं आहे तिकडं आहे. लक्षपूर्वक काय का जरा हा विषय ऐकण्यासारखा आहे. जिजाऊनी छत्रपती शिवरायांना कुठल्या परिस्थितीत जन्म दिला हे आपण पाहिलं पाहिजे. रात्रभरच्या घोडदौडीला रात्रभर घोड्यावर दौड चालू आहे. जिजाऊना 7वा महिना चालू आहे. मग आजूबाजूला ऐकणाऱ्या माझ्या मातांनो मला सांगा, 7व्या महिन्याच्या ज्या माझ्या मातेला आहे तिची अवस्था कशी असते हे तुम्हालाच माहिती. मग विचार करा, रात्रभर घोड्यावर दौड चालू आहे. त्यावेळी काय असे सनसनीत रोड नव्हते, बरोबर आहे. आता संभाजीनगरवरनं 2 ते 2.5 तासात येते, पूर्वी 6 तास लागायची धाराशिवपर्यंत, अशी गोष्ट होती. पण त्या काळामध्ये मार्ग नाही, रोड नाही. जसा मार्ग काट्यापटून दगड धोक्यातून तसा मार्ग भेटते. रात्रभर घोड्यावर दौड चालू आहे. मग त्या गर्भातल्या बाळाला त्रास होत असेल, त्या माझ्या मातेला त्रास होत असेल. पण दौडत असताना त्या गर्भातल्या बाळाला ती राष्ट्रमाता राजमाता शिक्षण देत आहे. बाळ तुला त्रास होत असेल, पण बाळ तुझ्याही रात्रंदिवस का घोड्यावर दौड करते माहित आहे? कारण तुला बी असाच आयुष्यभर घोड्यावर दौड करावी लागणार आहे. म्हणून बाळ तुझ्याही तुला गर्भातच घोड्यावर बसायला शिकवते. बाळ माझ्यावर राबून बोस. ती जिजामाता, त्या जिजाईची गरज आम्हाला आहे. पण या काळामध्ये आई शिल्लक नाही. आता हे सांगण्यासाठी वेळ नाही, वेळ कमी आहे. कलेक्टर साहेब या ठिकाणी आता आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला जन्माकडे जायचं आहे. रात्रभरच्या घोडदौडीला गर्भात शिकवी बाळाला शहाजी राजे सुटणाऱ्या या गावाच्या अंबराई बाजून थांबलेले. बाल संभाजी आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून आपली आई कधी येते या ठिकाणी बाल संभाजी आपल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून आपली आई कधी येते याची वाट बघत उभा आहे. दिवस उगवायला लागलेला आहे. घोड्याच्या तपाचे आवाज येतात. बाल संभाजी म्हणत आहे, आबासाहेब, आबासाहेब, मासाहेब आल्या, आबासाहेब, मासाहेब आल्या. जिजाऊ मासाहेब थकल्या होत्या. जिजाऊ मासाहेब येताच घोड्यावरनं पाय उतार झाल्या. जिजाऊ मासाहेबांचा तोल जाणार तो राजांनी सावरला आणि शहाजी राजे म्हणत आहे, राणी साहेबा, अशी जर तुम्ही घोड्यावर रपेट केली तर तुमचे वडील आम्हाला पकडण्यासाठी येत आहे. त्यांच्या हाताला लागायला वेळ लागणार नाही. मला तेच सांगायचं आहे. मला असल्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर पुढे येता येणार नाही. एक काम करा, मला या जुन्नर या गावात ठेवा आणि तुम्ही पुढे निघून जा. शहाजी राजांनी तेच केलं. शिवनेर किल्ल्याचे किल्लेदार यांचं नाव आहे विश्वासराव देशमुख. यांच्या वाड्यामध्ये घेऊन आले.
सर्व घडलेला प्रकार विश्वासरावांना सांगितलं. शहाजीराजे निघून गेले आणि थोड्याच वेळानं लखोजीराव जाधव त्या ठिकाणी आले. म्हणताय, कुठं आहे तो शहाजी भोसला? जिजाऊ मासाहेब घराच्या बाहेर आले. म्हणताय, खबरदार, आबा पुढे आल तर खंडोळी केली जाईल. कुणाला म्हटल्या? आपल्या बापाला, लखोजीराव जाधवांना. यावेळी लखोजीराव जाधव म्हणत आहे, पोरी पोरी क्षमा करूया तुझ्या बापा. साती आणि बुद्धी नाती बनतात, त्यात काही खोटं नाही. अगं असल्या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला माहेरला न्यायचं असतं. 2 सुखा सबदारची खास तिला खाऊ घालायचे असतात. पण या तुझ्या बापानं तुला रात्रभर घोड्यावर दौड कराय. पोरी क्षमा करूया तुझ्या बापा. आबा आबा हे तुम्ही बोलता? हो पोरी. मग आबा एवढं जर तुमचं प्रेम तुमच्या जीवावर आहे तर जाधव भोसल्यांचं वैर अजून का? तो लाल महाला म्हटला तुला अजून का होतो आबा? पोरी, हे जाधव भोसल्यांचं वैर आमच्या हाडा मसाला भेटलेलं आहे. ते कधी संपणार नाही. चल तुला शिंदखेड राजाला घेऊन जातो. असं म्हटल्यानंतर जिजाऊ काय पुढे सरकले, मी येते म्हणून. हो आबा, ते इथं नाही, मी दुसऱ्याच्या घरी आहे. चला. नाही, 7 पावला पाठीमागे गेल्यावर सांगितलं, आबा जाधवांची माहेरवाशीन जर असली तर मी भोसल्यांची सासरवाशी नाही. मला विश्वासरावांची इथं ठेवून गेले. मग पोरी काय करू तुझ्यासाठी? आबा हे शिवनेरी किल्ला आहे, तिथं मला राहावंच वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी जिजाऊ मासाहेब शिवनेरी किल्ल्यावर आल्या. लखोजीरावांनी आपल्या कमरेचा कसा काढला, जिजाऊच्या हातात ठेवला. आबा आबा हे काय? पोरी ठेव तुझ्यापाशी. अगं जगलो वाचलो तर येईल नातवाचं तोंड बघायला. आबा आबा असं बोलू नका जीव. अगं हे राजकारण आहे. राजकारणाचे फासे कधी उलटे पडतील काही सांगता येत नाही. पोरी जातो. लखोजीराव जाधव निघून गेले. परत दिवसा मागे दिवस चाललेले आहे आणि एक दिवस जिजाऊंच्या कानावर एक दुःखाची बातमी आली. आऊ साहेब घात झाला. आऊ साहेब घात झाला. तुमचे वडील लखोजीराव जाधव इथून परत गेल्यानंतर तुमच्या वडिलांना तुमच्या भावंडांना या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये मुद्र्यासाठी बोलवलं असताना तुमच्या वडिलांची आणि भावंडांची कत्तल केली. आबा 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 ज्याचं राज्य वाढवण्यासाठी तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला, सत्य श्रीच्याने तुमचा घात केला. मी याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जिजाऊ महासाहेब फुटायला लागलेले आहे. याच काळामध्ये जिजाऊ महासाहेबांच्या पोटामध्ये दुखायला लागलेला आहे आणि तो दिवस उगवला. सर्वांच्या तोंडाचं पाणी निघून गेलं. तर काय होतंय काय नाही जगदंबे, काय होतंय काय नाही. तारीख काय लक्षपूर्वक आहे का? पूर्व संध्येला हा कार्यक्रम होतोय. उद्या शिवजयंती आहे. तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. संध्याकाळची वेळ आहे. गुरं ढोरं आपल्या घराकडे परत निघालेले आहे. पक्षी पाखरं घट्टाकडे परत निघालेले आहे आणि एक बाई पळत आली. ती म्हणत आहे, अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? बाळ बाळांची सुट्टी आहे. राणी साहेबांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला. छत्रपती शिवाजी महाराज. राणी साहेबांना मुलगा झाला. आणि हे शब्द सर्वांच्या कानावर पडताच गडावर तोफा टाकल्या गेल्या. रणसिंग वाजला गेला. समय चौघडे वाजायला लागलेला आहे. एकेकाली सह्याद्री हसला. शिवनेरीत भाळ जन्मला. शिवनेरीत भाळ जन्मला. मुलगा झाला शहाजी राजाला. शहाजी शिवनेरीत पाळला मांगीला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उथळी. या शिवनेर किल्ल्यावर पाळणा सजलेला आहे. रेशमाची दोरी पाळण्या आणि जिजाऊ धोका देत आहे. शिवनेरीत पाळणा बांधिला. रेशमाची दोरी पाळण्याला. जिजाबाई हलवी बाळाला.
उमाबाई बोलल्या जिजाला, शहाजी राजांची आई काय म्हणताय जीव, आता बाळाचं नाव काय ठेवायचं. बघा जिजाऊंच्या लक्षात आलं, शिवनेरीवर येत असताना शिवाई देवीला नवस केलं होतं, हे जगदंबे माझ्या पोटी जर तू बाळ दिलंस तर तुझंच नाव त्याला लागलं. म्हणून या शिवाईवरून जिजाबाई बोलल्या सर्वाला, जिजाबाई बोलल्या सर्वाला, शिवाजी ठेवा नावाला, ठेवा नावाला. बाया माणसांची गर्दी शिवनेर किल्ल्यावर झालेली म्हणत आहे, चला जिजाऊंना मुलगा झाला, शहाजी राजांना पुत्र झाला, चला चला गडावर जाऊ पाहू. जरा थोडा हातवर करायचं, परत जन्म झाला आता रपरप साहेबांचं आगमन झालेलं आहे, रपरप आवाज यायला पाहिजे. इकडून सुपारी जर फेकली तर चुरा झाला पाहिजे सुपारी. चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना. जिजाईचा काना, जिजाईचा काना, जिजाईचा काना, जिजाईचा काना. चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना. इवले इवले रूपची मुकले, इवले इवले रूपची मुकले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले. मारण्याचा कंस आला, मारण्याचा कंस आला, कोणाला श्रीकृष्ण जन्म आला, श्रीकृष्ण जन्म आला हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा काना. बाया माणसांची गर्दी शिवनेरी किल्ल्यावर झालेली आहे आणि म्हणत आहे, शिवनेरीत पाळणा बांधिला हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला, शिवनेरीत पाळणा बांधिला हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला. अरे काळाचा तो काळ शिवाजी, अरे काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला. शिवाजी राजांचा जन्म झाला म्हणून मी सांगतोय, एक कडवं नंतर एक कार्यक्रम आहे, परत पोवाडा. मी सरदार कुणाचा आहे, धन्य माऊली पोटी जन्माला. जेवढ्या तुमच्या टाळ्या बसतील तेवढं माझं हे. आता काय 4 तारखेपासून सलग कार्यक्रम आहे तानाजी मालुसरेंच्या ह्याच्यापासून, पण थकवा नाही येत कारण ही वेगळी शक्ती आहे. अवतारच माझा कसा आहे काय, पण तुमची ताकद आहे ते वर हात करायचा आहे ठेक्यावर. आणि मी सरदार कुणाचा आहे, धन्य माऊली पोटी जन्मला, पुत्रवीर सुंदर. एकदा घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी शोभाचा सरदार आहे, शोभाचा सरदार. हो शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार. हो शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार. अरे धन्य माऊली पोटी जन्मला,
घराघरातून जागा केला. शिवाजी राजांची लढाई मी सांगितलं की कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती. ही एक राजकीय लढाई होती. राजांच्या फौजेमध्ये सर्व जाती धर्माची माणसं होते. साळी होते, माळी होते, तेली होते, तांबळी होते, लोहार होते, वंजारी होते, बंजारी होते, सर्व काही होते. राजांनी एक एक मावळा संघटित केला. घराघरातून जागा केला. मर्द मावळा घडी घडी हो मर्द मावळा घडी, घडी हो मर्द मावळा घडी. अग्निरण कुंडात टाकली शिवरायाने उडी. उडी हो शिवरायाने उडी, उडी हो शिवरायाने उडी. नादला गगना, नादला गगनात मारा. सदने जयकार, शिव माझा सरदार रे मी, शिव माझा सरदार. हो शिव माझा सरदार रे मी, शिव माझा सरदार. आहे मी शिव माझा सरदार, आहे मी शिव माझा सरदार, आहे शिव माझा सरदार. धन्यवाद. शिवरायांच्या जन्माच्या आधीचा इतिहास ते शिवजन्म उत्सव